तर हा व्हिडिओ तुम्हाला कालचा आहे, सोमवारचा संध्याकाळी स्टार्ट केलेला आहे. कारण संध्याकाळी मला थोडंसं बाहेर पण जायचं होतं. मी आवरून घेतलं थोडं. संध्याकाळी म्हणजे काल सोमवार होतं ना, त्याच्यामुळं मग बाहेर जाणार होते थोडंसं. इथं कुकर लावले तर त्याच्यामध्ये मी टाकलेले आहे एकामध्ये डाळ टाकली शिजायला. तर डाळ आहे ना मुगाची, ती सालाची डाळ आहे. आणि त्याच्यानंतर इकडं भात पण टाकला शिजायला. आता बाहेर जायचं म्हणलं तर थोडासा उशीर होतो. त्याच्यामुळं म्हणलं आधी स्वयंपाक करून थोडासा घ्यावा आणि आल्याच्या नंतर बाकीचा स्वयंपाक केला तरी पण चालेल. तर आता मी कुठं चालले, बाजारामध्ये चाललेली आहे. तर बाजारामधून गेले ना ते पण तुम्हाला मी थोडंसं दाखवीन. बाजारामध्ये खूप मोठा बाजार भरतो तिकडे, म्हणजे उलव्यामध्येच आहे. तर संध्याकाळी बाजार भरतो तो, पार 5च्या नंतर चालू होतो. सगळीकडे गावाला वगैरे दिवसा बाजार असतो, पण मुंबईला संध्याकाळीच बाजार भरतात. भाजीचे मार्केट तर असतं चालू, पण असं भाजी वगैरे असं मार्केट असेल ना तर संध्याकाळीच चालू होतं 5च्या नंतर. तर त्याच्यासाठी मी आता घरातलं थोडासा स्वयंपाक आवरते आणि आल्याच्या नंतर बाकीचा राहिलेला स्वयंपाक पण करणार आहे. भाकरी भाजी वगैरे, वरण भात एकदा झालं ना मग बाकीचं काय आलं पटकन करता येतं. आणि उशीर जर झाला तर मग थोडंसं स्वयंपाकाला पण गडबडल्यासारखं होतं. त्याच्यामुळं मग थोडंसं आधी असं करून ठेवलं तर पटकन पण येऊन बाकीचा स्वयंपाक करता येतो. तर आता मी आलेले आहे बाजारामध्ये. बाजारामधलं पण तुम्हाला दाखवते थोडंसं. तर मस्त असे फळं-बिळं पण येतं. तर थंडी आहे ना आता, त्याच्यामुळं मग केळी वगैरे चांगलं येतं इकडं. ॲपल-बिपल बाकीचं पण सगळं मिळतं इथं. म्हणजे कपडे पण मिळतात. परत असं काही फिनेल वगैरे, परत घासण्या, हे सगळं असं असतं ना किरकोळ गोष्टी, त्या पण मिळतात बाजारामध्ये. आणि इथं तर भाज्या आहे ना वाट्यावर ठेवलेल्या असतात. वाटे म्हणजे ते ज्यूस ठेवलेले ना, ते 30 रुपये वाटा असे ठेवलेले असतात. तर मी आले इकडं पुढचं भाजीवाल्याकडे. तिथं मला भेंडी, आवळे, वांगे हे घ्यायचं होतं. त्याच्याकडे चांगला भाजी असते, त्याच्यामुळे मी नेहमी त्यांच्याकडेच येते. आणि 2-3 भाज्या मी आता तिथं घेतल्या. भेंडीचा भाव विचारला. तर त्याच्यानंतर मग आता खडे मसाले थोडेसे घेतले. नमस्कार मैत्रिणींनो, शुभ संध्याकाळ. बाजार आणलेला आहे आज आमच्याकडे आहे ना, सोमवारचा बाजार असतो. तर उलव्यामध्ये भरतो संध्याकाळी 5 वाजल्यापासूनच चालू होतो. तर काय काय बाजार आणि किती भाजीपाला मागे ते सुद्धा तुम्हाला सांगते. तर चला बाजारातून काय काय आणले ते आधी दाखवते. तर अजून स्वयंपाक पण करायचा आहे बाकीचा, ते पण तुमच्यासोबत थोडंसं शेअर करते. तर संध्याकाळी आता 8 वाजलेले आहेत आणि 8 वाजता आम्ही बाजार घेऊन आलो, कारण भाजीलाच घरात काय नाही. आणि सकाळी उठलं ना तर डब्याला काय भाजी करावं तेच काय समजत नाही. म्हणून म्हणलं चला आज सोमवारी बाजार आहे तर थोडासा बाजार घेऊन येऊया. तर गेलेले मी, थोडा भाजीपाला पण आणला आहे, दूध पण आणले. तर काय भाजी ती दाखवते थोडीशी. खूप छान. तर भाजीला घेऊन आले आणि त्याच्यामध्ये बटाटे पण आणले 1 किलो, दूध पण आणलेलं आहे. कारण मग एकदा घरी आले ना कोण जात नाही सकाळी सकाळी दूध आणायला, त्याच्यामुळे संध्याकाळीच दूध ते आणून ठेवते. आणि बटाटे पण आणले. तर अजून पण भाजीपाला थोडासा आणला आहे. भाज्या मिळायला लागल्या तर पण खूप महाग आहेत भाज्या, त्याच्यामुळं मग जेवढं लागेल तेवढंच मी पण आणलेलं आहे. तर ह्या वालाच्या शेंगा आहेत ना, तुम्हाला सांगते 30 रुपये पावशेर आहे. आता गावाला कशा आहेत काय मला माहीत नाही, पण इथं मुंबईमध्ये तर पूर्ण कुठल्याही मार्केटमध्ये जा 30 रुपये पावशिवाय कुठलीही भाजी नाही. वांगे पण 30 रुपये पाव. ही कोथिंबिरीची जोडी दिसते ना, चांगली हिरवीगार अशी, पण ती पण 20 रुपयाला आहे. तर आता थोडंसं मिळायला लागलं आहे. पहिलं तर अजिबातच मिळत नव्हतं, म्हणजे चांगलं एकदम अशी वेगळीच कोथिंबीर असायची. टोमॅटोसुद्धा 30 रुपयाचे अर्धा किलो, म्हणजे 60 रुपये किलो येतं. आणि अशा या सगळ्या भाज्या खूप महाग आहेत. काकडे वगैरे थोडंसं आणले बिटन ते. म्हणलं बघू पोरांना जर सँडविच केले तर त्याच्यामध्ये टाकण्यासाठी रविवारी वगैरे थोडंसं करतो. तर हे आणलेलं आहे तेजपत्ता, मसाले भातात वगैरे टाकायला लागतो. थोडीशी दालचिनी आणली आणि चक्रफूलसुद्धा आणलेलं आहे. कारण खडे मसाले एवढे 2-3 असले ना तर कुठल्याही भाज्यामध्ये किंवा मसाले भात करताना त्याच्यामध्ये पण थोडंसं टाकता येतं. थोडेसे गाजर आणले. तर गाजर तर आता पहिल्यांदाच मला बाजारामध्ये दिसलेत हे. आता सुरुवात झालेली आहे. आणि वांगे पण आणलेत अर्धा किलो आणि आवळे पण आणलेत. तर आवळे पण खूप महाग आहेत, 30 रुपये पावशेर आहेत. वांगे म्हणजे कुठलीही भाजी घेतली ना 30 रुपये 40 रुपये पावशेराशिवाय एकही भाजी नाही. वाटाणा तर एवढा महाग आहे, 50 रुपये पाव आहे चांगला वाटाणा घेतला तर. तर असा आणलेला आहे बाजार. गाजर वगैरे, काकडी, कारण थोडंसं म्हणलं चला सँडविच वगैरे बनवलं तर त्याला लागतं. आणि सगळ्यात कमी कमी किमतीचं म्हणलं ना तर बटाट्याचीच फक्त रेट कमी आहे. हिरवी मिरचीसुद्धा 20 रुपये पाव आहे. तर अशा भाज्या खूप महाग आहेत आता इकडं.
तर हे चक्रफूल पण आणलेलं आहे मसाल्यामधलं, खडे मसाल्यामधलं. आणि अशा पद्धतीचे बाजार आणला आहे संध्याकाळी. तर आता येता येता आम्हाला 8 वाजले. सगळा बाजार फिरत बसलोत. कारण माणसाला असं वाटतं ना, इथं स्वस्त मिळतंय का तिथं स्वस्त मिळतंय. तर सगळं पूर्ण बाजार फिरत फिरत भाजी जिथं चांगली भेटेल तिथं माणूस जातं आणि सगळं बाजारामध्ये राऊंड मारूनच मग आम्ही घरी आलोत आणि आता राहिलेला स्वयंपाक करून घेते. इथं मी ना सालाची डाळ टाकली होती मुगाची, अख्खी फक्त मुगाची डाळ आहे, तुरीची नाही. त्याला लसूण फक्त टाकायचा, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर आणि आळूचे पानं हे गावावरून दिले होते, तर त्याला मी लावून ठेवलं होतं वड्या वड्या करण्यासाठी. तर ते सकाळीच लावून ठेवले होते आणि आता तळणार आहे ते. तर मस्त अशी डाळ पण शिजलेली आहे. त्याच्यानंतर मग आता डाळीला फोडणी देते. साल आलेली मुगाची डाळ आहे ना, ती खायला तर असतेच पौष्टिक, पण चव पण भारी लागते त्याची. अशी बिना सालीची डाळ खाण्यापेक्षा सालीची डाळ खायची मुगाची, ती खूप भारी लागते. तर आता कढईमध्ये फोडणी देते. आधी तेल टाकून घेतले, लसूण टाकला, जिरे मोहरी टाकून घेतली आणि त्याच्यानंतर मग आता कोथिंबीर थोडीशी फोडणीत टाकायची, राहिलेली कोथिंबीर वरून टाकायची. तर मस्त असं इथं लसूण, जिरे, मोहरी, मिरची, कढीपत्ता थोडासा आणि ह्याची फोडणी देते. थोडीशी हळद टाकायची, बाकी काहीच टाकायचं नाही. खूप अशी मस्त डाळ होती मुगाच्या सालीची. तर ती पण आम्ही विकतच आणलेली आहे. तर कुकरमध्ये डाळ आहे ना, ती मी आता उलशी गोठवून घेतली. जास्त गोठायची पण गरज नाही हटायची अशी. डायरेक्ट टाकली तरी पण चांगली उकळते, कारण ती चांगली शिजलेली असते ना. थोडीशी हळद टाकली, कोथिंबीर टाकली आणि आता मस्त तडका देते सालीच्या डाळीला मुगाच्या. तर असं संध्याकाळी स्वयंपाकाचं चालू होतं माझं. अजून मला भाकरी पण बनवायची, आता चपात्या आहेत शिल्लक थोड्याशा, पण 1-2 भाकरी करायला लागतील. तुम्हाला जर करायची असेल ना ही डाळ अशी, तर अख्ख्या पूर्ण मुगाच्या सालीची डाळ आणायची. तर अशी बनवायची. कारण आता पातळ भाजी लागतेच संध्याकाळी काही ना काही भाताबरोबर खायला. परत सुकी असली तरी चपात्या वगैरे असलं तर जमतं, पण भाताबरोबर आणि भाकरीबरोबर पातळच लागतं खायला. तर ह्या वड्या आता मी अशा कापून घेते. आधी लावून ठेवल्या होत्या. ते काय तुम्हाला जर पूर्ण रेसिपी पाहिजे असली ना आळूच्या वड्याची, तर व्हिडिओमध्ये आहे टाकलेली. ती तुम्ही पाहू शकता. पण आता ही काय मी पूर्ण नाही दाखवली. फक्त उकडलेल्या कट करून घेतल्यात आणि तेल गरम करायला ठेवते. कढई चांगली तापवून घेतली. त्याच्यानंतर मग आता थोडंसं तेल ओतते. 2-3 त्याचे पिठोळे केलेले आहेत अळूच्या वडीचे. ते आता मी कापून घेतलेत आणि तळून घेते. तर असा संध्याकाळचा माझा स्वयंपाक चाललेला आहे. तर नंतर मग ठरलं चपात्या जास्त आहेत तर भाकरी करायला नको, म्हणून मग मी काय भाकरी बनवल्या नाहीत. फक्त चपाती आणि वरण भात आणि ह्या अळूच्या पानाच्या वड्या. सकाळची थोडीशी भाजी पण शिल्लक होती. मुगाचीच केलेली होती आणि मेथीची केलेली होती. तर म्हणलं मग बस होऊन जाईल एवढं संध्याकाळी. तर त्याच्यानंतर मग आता तेल तापलं, तेल गरम झाल्याच्या नंतरच मग आता वड्या तळून घ्यायच्या. संध्याकाळी मिस्टरांना लवकर जेवायला लागतं, कारण ते सकाळचं लवकर उठतात आणि संध्याकाळी लवकर झोपतात. त्याच्यामुळं त्यांना आधी मला स्वयंपाक करून लवकर जेवण वाढायला लागतं. मग आमचं बाकीचं दमाने चाललं तरी पण चालतं, पण त्यांना जवळजवळ 8-8:30 पर्यंत जेवण लागतंच. तर आता इथं काय करायचं, गॅस थोडासा मोठा ठेवायचा, नंतर थोडासा बारीक करून वड्या मस्त तळून घ्यायच्या. तोपर्यंत मुगाची डाळसुद्धा तिकडं चांगली कढली जाते, म्हणजे शिजते चांगली फोडणी दिलेली. लई वेळ पण नाही शिजवून घ्यायची, लगेच त्याला थोडीशी उकळी आली ना बारीक गॅसवर बंद करायचा. तर आता इथं वड्या पण तळून घेते मी आणि नंतर लगेचच ताट करून त्यांना जेवायला देते. तर मग कसा वाटला आमचा आठवडी बाजार, तो पण कमेंटमध्ये सांगा. आणि भाजीपाला पण होता बाजारामध्ये, बाकीच्या वस्तू पण होत्या. कुणाला काय घ्यायचं असेल ना, तर ते पण मिळतं तिकडे. पण आम्ही काय जास्त काय घेत नाही. तर आपलं बाजारात गेलं तर फक्त भाजी-बिजी आणायची, घरात जे भाजीला लागतंय ते, मिरची, कोथिंबीर वगैरे. बाकीचे काय वस्तू आम्ही आणत नाहीत बाजारामधून. तर अशा पद्धतीने आमचा आठवड्याचा बाजारसुद्धा कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. आणि स्वयंपाक पण कसा वाटला ते सुद्धा सांगा. आणि नवीन असेल तर खरोखर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आहे ना पूर्ण पाहत जा. तर पूर्ण पाहिल्याने काय होतं, व्हिडिओ खराब होत नाहीत. नाहीतर मग व्हिडिओ खराब होतात. त्याच्यामुळं पूर्ण व्हिडिओ पाहत जा. तुम्हाला नाही आवडला ना, तर फक्त लावून देत जा, म्हणजे काय हरकत नाही. तर अशा पद्धतीने आता मिस्टरांना मी जेवण वाढते, कारण ते आता वाटच बघतात, की ते म्हणले मला आता लवकरच झोपायचं आहे. तर ते आता जेवायला बसले, त्यांना दिले जेवायला. मी बाकीचं आवरून मग आम्ही नंतर जेवणार, कारण त्यांचं रोजचंच असतं लवकर त्यांना जेवायचं. सकाळी ते लवकर उठतात, त्याच्यामुळं आम्ही पण हे करत नाही. तर त्यांना मी लवकरच स्वयंपाक करत असते.
लवकर म्हणजे 8:30 पर्यंत, जास्त नाही. लई लवकर केला तरी पण स्वयंपाक मग नाही खाऊ वाटत संध्याकाळचं. थोडंसं मग केल्या दिलं खायला तर ते तरी चांगलं लागतं. तर चला मग परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय सगळ्यांना.